बातमी। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी दर्शवली आहे। एकत्र येणं कठीण नाही असं राज ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी अट ठेवली आहे आणि यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। दरम्यान या संदर्भात आपण संवाद साधूयात राजकीय विश्लेषक अविनाश थोरात यांच्याशी। अविनाश जी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। एकूणच आपण पाहतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू झालेल्या आहेत आणि त्यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। तुमचं यावर मत काय, कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीचं मांडणी होती तर त्याच्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद खूप वाढलेली आहे। एका बाजूला नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांची मुस्तफागिरी आणि तिसऱ्या बाजूला भाजपचं संघटन। या सगळ्यामध्ये आपण पाल्यापाचोळ्यासारखे फेकले जाऊ काय अशी भीती प्रत्येकच पक्षाला, प्रत्येकच नेत्याला वाटते। म्हणजे अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक नेत्याला असं वाटतं की आपलं दुकान पुढे चालू राहील की नाही। आणि हे जर आपण भाजपच्या विरोधात एकत्र यायचं असेल तर मग हे सगळे आपले जे काही जुने गिलवे शिकवे म्हणतात ते सगळे आपल्याला सोडायला हवेत। आणि त्यामुळेच मला वाटतं की राज ठाकरे यांनी जी ती टाळी दिलेली आहे ती टाळी दिलेली आहे। आणि दुसरी गोष्ट त्यातली महत्त्वाची अशी की अमित ठाकरे यांचा पराभव राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि तो त्यांना म्हणजे अजूनही त्यांनी ते उघडपणे बोलून दाखवलं नसलं तरी त्या मतदारसंघामध्ये शिंदेंचा उमेदवार उभा राहणं आणि त्याच मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार निवडून येणं, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना असं कदाचित वाटत असेल की मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालू शकतो आणि हा ठाकरे ब्रँड जर आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल, पुढचं राजकारण आपल्याला, आपल्या मुलाला जर करायचं असेल तर ठाकरेंनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणूनच मला वाटतं की त्यांनी त्या पद्धतीचं एक वक्तव्य केलं असेल। अगदी तुम्ही या ठिकाणी पराभवाचा उल्लेख केला। माहीममध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला, त्यानंतर एवढंच नाही तर राजू पाटील जे मनसेचे एकमेव आमदार होते कल्याणमध्ये, त्यांचा सुद्धा पराभव शिंदेंच्या सेनेमुळे झाला असल्याचं बोललं जातं। तरी सुद्धा शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, डिनर डिप्लोमसी झाली। त्यामुळे कुठेतरी यावरून सुद्धा चर्चा सुरू झाली आहे की हे आधीची प्लॅनिंग असू शकते का? राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीनंतरच हे सगळं का घडलं असं सुद्धा एक बोललं जात आहे। त्यावर तुमचं मत काय आहे? एक असा एक प्रवाह असा आहे की ठाकरे आणि शिंदे एकत्र आहेत आणि मराठीचा जो मुद्दा आहे म्हणजे हिंदी, पहिलीपासून हिंदी भाषा कंपल्सरी करायची, त्या मुद्द्यावर राज ठाकरे आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत। आता त्यांनी तशी सुरूही केले आंदोलन मनसेने। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अशी चर्चा आहे की ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकाचं राजकारण म्हणजे तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो अशा पद्धतीचं राजकारण त्यांना करायचंय काय। परंतु मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी आता ज्या पद्धतीचं वक्तव्य केले, ज्या पद्धतीची भूमिका मांडली आहे, तर ही भूमिका असं ते त्या पद्धतीने असं इतकं राजकारण ते करतील। आणि राज ठाकरेंचं आपण जर एक व्यक्तिमत्व पाहिलं तर राज ठाकरे अशा पद्धतीचं राजकारण करत नाही। ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ते बेधडक किंवा रोखोक अशा पद्धतीचं राजकारण करतात। तर त्याच्यामुळे याच्यामध्ये फार चर्चा आहे, फार काही त्यात तथ्य असेल असं मला वाटत नाही स्वतःला। अगदी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मुंबईमध्ये पाहिलं तर मराठी मतं ही सगळ्यात जास्त आहेत। 37% मराठी मतं आहेत, त्यानंतर त्या खालोखाल 19% मुस्लिम मतं आहेत, त्यानंतर 17% ही उत्तर भारतीय मतं आहेत। हे सगळं असताना मराठी मतं निर्णायक ठरू शकतात आणि त्यामुळे एकूणच मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं ठाकरेंनी एकत्र येणं हे कितपत याचा परिणाम मुंबई महापालिकेमध्ये किंवा येत्या राजकारणामध्ये याचा दिसू शकतोय, काय वाटतं? मुंबई महापालिकेमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेमध्ये आत्ता जे उद्धव ठाकरे यांचा गट हा जो थोडासा पिछाडीवर वाटतोय किंवा तो लढतीत आला असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे एकंदरच शिवसेना म्हणून जी आहे ती लढतीत आली असं म्हणता येईल। याचं कारण असं की आपल्याकडचं राजकारण हे भावनेवर चालतं। जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर छगन भुजबळ यांनी अशी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली। आतापर्यंत शिवसेनेतून जे बाहेर गेलेले आहेत तर यातले अनेक जण त्यामुळे परत येऊ शकतील। त्याचबरोबर कार्यकर्त्यांना एक पद्धतीने असं वाटू शकेल की अरे हे दोघे भाऊ एकत्र आलेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी चमत्कार घडणार आहे। आणि त्याचं प्रत्यंतर मुंबई महापालिकेतील आता सध्या काय झालं की आणखी एक नॅरेटिव्ह अशा पद्धतीने चाललाय की जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येताना किंवा राज ठाकरे यांनी करताना महाराष्ट्र हितासाठी मी काही करण्यास तयार आहे। याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ भाजप हा महाराष्ट्र द्रोही आहे
आणि महाराष्ट्रद्रोही भाजपच्या विरोधात आम्ही एकत्र येतोय, अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह ते तयार करतायत. आणि मला असं वाटतं की तो मुंबईमध्ये तो नॅरेटिव्ह चांगल्या प्रकारे चालेल. त्याबरोबरच राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील तर मुस्लिम समाजाची मतं ही त्यांना आता मिळू शकतात, कारण मुस्लिम समाज आता ज्या पद्धतीने टॅक्टिकल वोटिंग करतोय, आपण ते लोकसभा निवडणुकीतही पाहिलं, तर त्याच्यामुळे ती मतंही मिळू शकतात. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणजे काही प्रमाणात दक्षिण भारतीय म्हणजे काँग्रेस असल्यामुळे दक्षिण भारतीय समाज आहे आणि हा समाज आहे, त्याच्यामुळे आता सध्या भाजपकडे अगदी कोण आहे तर समजा असं आपण म्हणू की गुजराती समाज आहे. उत्तर भारतीय समाज हा थोडासा विभागलेला आहे, परंतु तो उत्तर भारतीय समाज आहे. परंतु 37% मराठी मते त्यातली अगदी 50% पेक्षा जास्त एखाद्या पक्षाने घेतली तर मला वाटतं तो मुंबई महापालिकेत आणि महापालिकेची निवडणूक ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते, त्याच्यामुळे ती मतं फार निर्णायक ठरू शकतात. अगदी नक्कीच अविनाश थोरातजी, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे महापालिकेत किंवा पुढच्या राजकारणाच्या या खेळीमध्ये पुढे काय होतं ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल.